नमस्कार. आपण पाहत आहात भारताचा बुलंद आवाज आपला भारत न्यूज. मी रवींद्र थोरात. दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने गोविंदांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक शासन निर्णय जारी केला आहे. या शासन निर्णयानुसार सन 2026 मध्ये राज्यातील तब्बल 1,60,000 गोविंदांना विमा संरक्षण देण्यात येणार आहे. दहीहंडी उत्सवादरम्यान अपघात झाल्यास गोविंदांना आणि त्यांच्या कुटुंबियांना मोठा आर्थिक आधार मिळणार आहे. राज्य सरकारच्या या निर्णयानुसार अपघाती मृत्यू किंवा दोन्ही हातपाय अथवा दोन्ही डोळे गमावल्यास 10 लाख रुपयाचा विमा संरक्षण मिळणार आहे. एक हात, एक पाय किंवा एक डोळा गमावल्यास 5 लाख रुपयांची भरपाई दिली जाणार आहे. तसेच कायमस्वरूपी पूर्ण अपंगत्वासाठी 10 लाख रुपये तर कायमस्वरूपी अंशतः अपंगत्वासाठी विमा पॉलिसीतील तरतुदीनुसार भरपाई देण्यात येणार आहे. इतकेच नव्हे, अपघातानंतर रुग्णालयात उपचाराची गरज भासल्यास प्रत्यक्ष उपचार खर्च किंवा 1 लाख रुपयापर्यंत आर्थिक मदतही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यंदा विमा संरक्षणाचा लाभ घेणाऱ्या गोविंदांची संख्या 1,60,000पर्यंत वाढवण्यात आली असून या योजनेसाठीचा खर्च राज्य क्रीडा विकास निधीतून केला जाणार आहे. गोविंदांच्या सुरक्षिततेचा प्रश्न युवा सेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी सातत्याने राज्य सरकारच्या निदर्शनास आणून दिला होता. या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर आज राज्य सरकारने हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय जारी केला आहे. या निर्णयाचे स्वागत करत पूर्वेश सरनाईक यांनी गोविंदांची सुरक्षितता हीच आमची प्राथमिकता असल्याचे सांगितले. तसेच या निर्णयासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्राताई पवार आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आभारही त्यांनी व्यक्त केले आहेत. या निर्णयामुळे राज्यभरातील दहीहंडी मंडळे, गोविंदा पथके आणि त्यांच्या कुटुंबियांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. यंदाचा दहीहंडी उत्सव अधिक सुरक्षित, अधिक विश्वासाने आणि अधिक उत्साहाने साजरा करण्याचा मार्ग या निर्णयामुळे मोकळा झाला आहे. याच महत्त्वाच्या बातमीसह आता इथेच थांबूया. मी रवींद्र थोरात. भारताचा बुलंद आवाज आपला भारत न्यूज. सत्याचा ध्यास, जनतेचा विश्वास.